हॅलो मित्रांनो, आज परत आम्ही चाललो आपल्या नदीकडे. कोंडा म्हणजे म्हणतात त्याला. आपण चाललोय नदीकडे काय करायला, फिरायला. का असंच एकदम असं फ्री वाटतंय म्हणून. आणि तसं पण का असं कालव्यात असं राहावं वाटत नाही. तसं पण गावात कालवा नसतं, शहरासारखं तर अजिबात नसतं. मग आता जायचं थोडं नदीचं पाणी असतं शांत एकदम असं भारी वाटतं तिथं. एकदम असं एकांतात बसलं, स्मशान भूमी आहे तिथं. तेच हे बघा, आमच्या छोटीशी नदी. म्हणजे छोटी नाही, पण पूर आला की खूप मोठी. म्हणजे ही आहे ना, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, ह्या चौथ्या पायरी पण पाणी येते. आणि आता बघा, एक तिकडून एक आले आणि एक इकडून एक आले. आता गणेश विसर्जन झालेलं नाही, ते सगळं गेलं वाहून. थोडं 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 पांढरं पांढरं दिसतंय. आता व्हिडिओ मध्ये तर दिसणार नाही, पण थोडं थोडं का होईना थोडं थोडं दिसतंय. शाडू असतोय ना तो, एकदम थोडा थोडा दिसतोय, जास्त नाही दिसत. यस, आम्ही येतो म्हणजे मी कधीतरी येतो इथं. असं रिकामा मला वेळ भेटला ना, मी येतो इथं कधीतरी. आणि ब्लॉग करायचं कारण म्हणजे हेच की मी इथे एकटा आहे आणि कोण नाही इथं, म्हणून करायला लागले ब्लॉग. नाहीतर लोकांच्या पुढे माझी तर बोलायची हिंमत होती, आणि लोकांसमोर कॅमेरा समोर बोलायचं नाहीच नाही. सो हा थोडं भारी वाटतं इथं. आणि हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? ह्याला येताना मी एकदा अशी हाक मारलेली, अशी म्हणजे आपण नॉर्मली लॉगिना कसं बोलवतो असं असं करून, तसंच मी बोललेलं. माझ्या एक हाक दिली, ते माझ्या पाटणं आला यो. नाही, पाटणं आली आहे, ही आहे ती. सो दिस इज द व्ह्यू. आता मी मला थोडा यायला लेट झाला, पण पण जेव्हा येतो 5, 6, 5, 5:30 6ला जेव्हा येतो ना मी, खूप भारी वाटतं. येतो पाण्याचा आवाज. कोण जरा बाजूला ठेवतोय मी, कारण खरंच खरंच इथं भारी वाटते, लय लय भारी वाटते. आणि तो थोडा माइंड थोडं माइंड फ्रेश होते. तसा पण ब्लॉगिंग करायचं म्हणतोय पण व्हिडिओ करायची हिंमतच होईल नाही. पण सुरुवात तर केली पाहिजे, कोणी आपल्याला आणून पण देणार नाही आहे. आपणच आपलं बघायला पाहिजे. सो लेट्स स्टार्ट द न्यू बिगिनिंग. स्टे ट्यून.